जळगावमधील राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांनी गर्दी केली। एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 153 वर्षांपासून या रथोत्सवाची परंपरा आहे। आज कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशी निमित्त जळगाव शहरामध्ये प्रभू रामरायांचा रथ उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। 153 वर्षाची ही अखंड परंपरा या ठिकाणी आहे। आप्पा महाराजांनी या रथ उत्सवाला सुरुवात केली असून जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र राज्यामधून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपण पाहू शकतो या मंदिरामध्ये प्रभू रामरायांच्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। रामाच्या या रथ उत्सवानिमित्त अनेक भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपल्या सोबत काही भाविक जुडलेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? आज रथ उत्सव आहे, कार्तिक एकादशी आहे आणि तुम्ही रामरायांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आला आहात। जय श्रीराम। दरवर्षीप्रमाणे या जळगावमध्ये रामोत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो। आम्ही दरवर्षीप्रमाणे परिवारासह इथे येतो। खूप आनंद वाटतो, खूप उत्साह वाटतो आणि हाच खूप आनंद आहे आम्हाला। हे फार प्राचीन उत्सव आहे। आप्पा महाराजांनी हा रथ उत्सव सुरू केला आहे। आम्ही दरवर्षी या रथ उत्सवाला येतो। फार प्रसन्न वाटतं आणि फारच आनंदात हा उत्सव साजरा केला जातो। मी कमीत कमी 30-35 वर्षापासून दर्शनासाठी येतोय। फारच प्रसन्न वाटतं आणि फारच उत्साहात आणि चांगल्या प्रकारे हा सण साजरा केला जातो। निश्चितच जर आपण बघितलं तर या ठिकाणी सर्वत्र भाविक या ठिकाणी एकवटलेले आहेत, रामरायांचं दर्शन घेत आहेत। देव दिवाळी म्हणून हा दिवस साजरा केला जातो। माहेरवाशीण जी आहे, जरी दिवाळीला येत नसेल तरी देखील कार्तिकी एकादशीला रथ उत्सवाला ही माहेरवाशीण या ठिकाणी येत असते आणि या रथ उत्सवामध्ये सहभागी होऊन रामरायांचं दर्शन या ठिकाणी घेत असते। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।